नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी या पुस्तकातील विद्या प्रशंसा ही कविता अभ्यासूया। या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। कवींचा परिचय करून घेऊया। ते एक भाषांतरकार व रसिक पंडित होते। मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। मुलांनो, विद्या प्रशंसा म्हणजे विद्येची महती, ज्ञानाची स्तुती। या कवितेतून आपण विद्येची महती व ज्ञानाची स्तुती पाहणार आहोत। कवितेचा आशय थोडक्यात समजून घेऊया। प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते। माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे। प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतली आहे। सर्वप्रथम आपण कविता ऐकूया। विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण हा दुजात वसे। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सका नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही। गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पुरवी। या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी। त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी। कवितेचा भावार्थ समजून घेऊया। विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। आता श्रेष्ठत्व म्हणजे मोठेपणा आणि जगा माझी म्हणजे जगामध्ये, असाध्य म्हणजे जे मिळवता येत नाही असे। तर विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात, या जगामध्ये मानवाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठत्व लाभले आहे। जी विद्येमुळे प्राप्त होत नाही तशी गोष्ट जगामध्ये नाही। विद्येमुळे माणसाला कोणतीही गोष्ट सहज मिळू शकते। देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे। आता भोगुनी म्हणजे आस्वाद घेणे आणि उणे न होणे म्हणजेच कमी न होणे, दुजात म्हणजे दुसऱ्याला आणि अद्भुत म्हणजे विलक्षण। तर याचा अर्थ ज्ञान ही अशी गोष्ट आहे ती दुसऱ्याला दिल्याने किंवा आपण स्वतः उपभोगल्याने कमी होत नाही, तर उलट वाढतच जाते। विद्या ही अक्षय आहे, कधीही न संपणारी आहे। तिच्यामध्ये असलेला हा विलक्षण अद्भुत असणारा गुण दुसऱ्या कशातही नाही। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। आता नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे, रत्ने म्हणजे हिरे माणिक मोती इत्यादी, आणि कनक कनक म्हणजे सोने, भूषणे भूषणे म्हणजे अलंकार। म्हणजेच जगामध्ये विविध प्रकारचे हिरे माणक मोती सोने असे विविध रत्न आहेत, परंतु विद्येसारखा एकही शोभिवंत अलंकार नाही। पण विद्यालंकार विद्या अलंकार असा आहे की तो एकमेव अद्वितीय असा अलंकार आहे। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सका नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही। आता भुवनी भुवनी म्हणजे जगामध्ये आणि हितकर म्हणजे कल्याणकारी सखा सोबती, तयाला म्हणजे त्याला। थोडक्यात या सर्व पृथ्वी तलावावर
विद्येसारखा कल्याणकारी असा शुभचिंतक मित्र कोणताच नाही. ज्याच्याकडे विद्येसारखा मित्र आहे त्याला सर्व काही अनुकूल आहे, त्याला काहीच कमी पडणार नाही, उणे पडणार नाही असे कवी सांगतात. गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊन या, कल्पतरुपरी मनोरथा पुरवी. आता कल्पतरू म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा एक काल्पनिक वृक्ष आणि मनोरथ म्हणजे इच्छा. तर विद्या ही गुरूंप्रमाणे उपदेश करते, संकटसमयी उपाय सुचवते. कल्पतरू जशी तुमच्या इच्छा पूर्ण करतो त्याप्रमाणे विद्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या परी सखल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे, सदा भजा भारी. अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुःख हरण करणारी ही विद्या देवता आहे. तिची मनोभावे नेहमी पूजा करावी, अनन्य भावाने तिला शरण जावे, तिची खूप साधना करावी. थोडक्यात अशा प्रकारे पूर्ण कवितेतून कवींचं आपल्याला सांगणं आहे की विद्येमुळे माणसाला जगात श्रेष्ठत्व मिळते, असाध्य गोष्टी प्राप्त करण्याची ताकद विद्येमध्ये आहे, किंवा विद्या हा एकमेव अलंकार आहे की मानव त्याने खूप शोभिवंत होतो. तसंच विद्या एक कल्याणकारी मित्र आहे. विद्या आपल्याला गुरुप्रमाणे उपदेश करते. थोडक्यात कवितेचा पूर्ण सारांश म्हणजेच विद्या हा नराचा नारायणसुद्धा करते. धन्यवाद.